नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे के आर के टेक बाय कुणाल यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघितलं आहोत इरा सेशन तेरावाद. तर तुम्ही मित्रांनो या व्हिडिओला लाईक आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करता आणि आपल्या या व्हिडिओला शेअर करता मित्रांनो. तर मित्रांनो इथे गाईड ड्युटी सेल्फ चालू झालेला आहे. तर हे आता आपला पहिला प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो, गाईड ड्युटी या सेल्फ म्हणला. तर इथे आपल्याला पहिले बँडेड हेड घ्यायला लागते वाटते मित्रांनो. हेड म्हणतो मित्रांनो, फोटो घ्या ते मित्रांनो. बँडेड फोटो घेतला आणि सबमिट मारत आहे मित्रांनो. पण हे प्रश्न घेत नाही आहे मित्रांनो. तर याला क्लोज करायचं मित्रांनो. क्लोज करतो, कॅन्सल करतो मित्रांनो. ओके. आणि हे डबल चालू करतो मित्रांनो हे प्रश्न. तर हे आता पहिले आपण इथं मध्ये जातं मित्रांनो आणि मग हेडमध्ये जातं मित्रांनो. इथे बँडेज घ्यायचं मित्रांनो. तर हे जवळपास चुकलं होतं मित्रांनो. मग सबमिट माझं मित्रांनो. तरी पण सुद्धा बरोबर घेत नसल्यामुळे आपल्याला जवळपास काहीतरी हे करायला लागेल मित्रांनो. तर याला क्लोज करतो मित्रांनो. हे कॅन्सल करतो. ओके. आणि आता आपण हे प्रश्न डबल लागतो मित्रांनो. हे प्रश्न आता हे डबल लागणार आहे. आता हे इथं पहिले आपण इथं इन्सर्ट म्हणताना मित्रांनो आणि इथे मग हेडर म्हणतात मित्रांनो. तर आपण बँडेज घेतो आणि
इथं असं क्लिक करतो, इथं दुसरीकडे असं इथं आणि इथं हेडरले डबल बँडेडवर क्लिक करतो आणि मग सबमिट मारतो मित्रांनो. तर हे बरोबर झालेलं आहे मित्रांनो. आता हे दुसरा प्रश्न चालू झालेला आहे. तर इथे आपल्याला पहिले हे मिनिमाइज करतो मित्रांनो. मिनिमाइज हे इथं हे करतो, कारण हे प्रश्न दिसून आलं. तर आता आपल्याला इथं टेबल इथं करा मिळत आहे. इथं मध्ये जातं टेबलमध्ये जातं, इथं टेबलमध्ये जातं मित्रांनो. इथं 3 रो करायचं आहे आणि इथं 3 कॉलम करायचं मित्रांनो आणि ओके करायचं मित्रांनो आणि सबमिट मारायचं मित्रांनो. तर हे प्रश्न आता सबमिट होत आहे मित्रांनो. सबमिट व्हायला हे वेळ लागत आहे, पण हे चूक दाखवत आहे मित्रांनो. तर इथे आपल्याला सोपार हे जास्त ते तर लागणारच आहे मित्रांनो. तर इथे एसएममध्ये जाणार, टेबलमध्ये जाणार, इन्सर्ट टेबलमध्ये जाणार, इथं 3 कॉलम घेणार आणि 3 रो घेतो मित्रांनो. ओके करतो आणि सबमिट मारतो मित्रांनो. तर आता हे वेळ लागत आहे मित्रांनो हे सबमिट व्हायले. इथं काहीच नाही. तर इथं मी डबल इन्सर्टमध्ये जातो, डबल टेबलमध्ये जातो, इथं असं क्लिक करतो मित्रांनो. असं काही नाही, हे सबमिट व्हायला वेळ लागला. तर असं काहीतरी करत आहे, असंच काहीतरी बघा मित्रांनो. तर हे सबमिट व्हायला वेळ लागत आहे मित्रांनो. जास्तीच वेळ लागला, हे जास्त प्रश्न वेळ घेऊ हे प्रश्न. तर मी या प्रश्नाला कॅन्सल करतो मित्रांनो, खूपच जास्त वेळ घेऊ लागला. तर आता हे डबल लावतो म्हटलं तर हे तर आपला बरोबर घेतलं आहे ना. तर करेक्ट म्हणत आहे, तुमचा प्रश्न बरोबर झालेला सबमिट. तर मी मित्रांनो हे ओके वर क्लिक केलं मित्रांनो, हे कॅन्सल केलं, ओके केलं. तर ही तर ग्रीन टिकमध्ये आलेलं आहे मित्रांनो. हे कसं काय झालं हे थोडा वेळ घेतला वाटते मित्रांनो. हे मला काय समजलं नाही. आता याला मिनिमाइज करतो मित्रांनो आणि डबल लावतो. हे आपला प्रश्न दिसला. इन्सर्टमध्ये जातं मित्रांनो आणि मग इथं ब्लँक पेज घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे आणि सबमिट मारतो मित्रांनो आणि ओके. आणि मग चौथा प्रश्न आता हे चालू झालेला आहे. तर हे चौथा प्रश्न तर आपण चालू करता मित्रांनो. तर हे चौथा प्रश्न पहिले याला मिनिमाइज करतो मित्रांनो आणि मग डबल लावतो. तर इथं इन्सर्टमध्ये जातो मित्रांनो आणि इथं रेक्टेंगल शेप घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे, जशा प्रकारे दाखवता मित्रांनो आणि असं काढायचं मित्रांनो आणि ओके सबमिट मारायचा, ओके करायचा. 5वा प्रश्न चालू झालेला आहे. तर इथे पहिले याला मिनिमाइज करायचा आणि डबल लावायचा मित्रांनो आणि इथे इन्सर्टमध्ये जातं मित्रांनो आणि टेबलमध्ये जाता सिम्पल टेक्स्ट बॉक्स घ्यायचा मित्रांनो आणि इथं काही टाईप करायचं आणि मग सबमिट मारायचं मित्रांनो, ओके करायचं. आणि हे 5वा प्रश्न झालेला आहे. आता 6वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिले इथं आपल्याला हे वर्ड सर्च करावं लागेल मित्रांनो. वर्ड सर्च केला आणि आता हे वर्ड ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं मित्रांनो. याला मिनिमाइज करतो मित्रांनो आणि डबल लावलं मित्रांनो आणि इथं आपल्याला आहे ना इन्सर्टमध्ये जातं आणि पेजमध्ये कवर पेजमध्ये जातं मित्रांनो आणि इथून हे ना अशा प्रकारे स्लाईड करायचं, खालतं वरतं करायचं आणि मोशन हे वाला घ्यायचं आणि मग सबमिट करायचं मित्रांनो. हे अशा प्रकारचं तुम्हाला दिसतेच मित्रांनो. मग हे आता 7वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर ह्या 7वा प्रश्न पहिले याला मिनिमाइज करतो मित्रांनो आणि हे 7वा प्रश्न डबल. तर याच्याने आपल्याला इन्सर्टमध्ये जातं मित्रांनो. पहिले इथं क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे सिम्बॉलमध्ये जातं, मोर सिम्बॉलमध्ये जातं आणि ते खालते येतं मित्रांनो. मला दाखवतोच मित्रांनो अशा प्रकारे खालते येतं आणि एक गोलाकार इन्सर्ट करायचं आणि क्लोज करायचं मित्रांनो मग सबमिट मारतं मित्रांनो. तर हे आता बरोबर आलेलं आहे मित्रांनो. हे आता 8वा प्रश्न चालू झालेला आहे. आता चालू झालाच बस 8वा प्रश्न मित्रांनो. बस हे 8वा प्रश्नामध्ये आपल्याला डिझाईनमध्ये लागते पहिले मित्रांनो. डिझाईनमध्ये इथे डिझाईनमध्ये लागते डिझाईनमध्ये लागते वाटते. पण पहिले कॅन्सल करतो येईल मग वाचतो, मग तुम्हाला सांगतो मित्रांनो.
स्टार्ट एक्झाम करतो आता. तर इथे आपल्याला डिझाईनमध्ये जावं लागते. तर इथं आपण डिझाईनमध्ये जातो मित्रांनो. डिझाईनमध्ये मग कलर्समध्ये जातो मित्रांनो. मग ऑफिस घ्यायचं मित्रांनो आणि मग सबमिट मारायचं. तर हे आपलं बरोबर नाही आलेलं आहे. तर आपण काही ना काही करणारच आहोत. तर इथे आपण डिझाईनमध्ये जातं डबल आणि इथं कलर्समध्ये जातं आणि इथं ऑफिस घ्यायचं आणि इथं डबल डिझाईन कलरमध्ये जातं ऑफिस घ्यायचं आणि मग सबमिट मारायचं. मग आता हे बरोबर झालेलं आहे मित्रांनो. आता हे 9वा प्रश्न. तर 9व्या याच्यातनी आपल्याला फाईल टॅबमध्ये जात आहे मित्रांनो. फाईल टॅब ऑप्शनमध्ये मग कस्टमाइज रिबन हे तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून मी याला सोबत फाईल ड्रॉवर क्लिक करायचं असं बघा मित्रांनो. तुम्हाला दिसलं पाहिजे म्हणून याला लहान करतो आणि याच्यावर ओके करायचं मित्रांनो. मग सबमिट करायचं मित्रांनो. पण हे झालेलं नाही आहे मित्रांनो. तर आपण आता पुन्हा काही ना काही करणार आहोत मित्रांनो. तर इथं फाईलमध्ये जातं, ऑप्शनमध्ये जातं, इथं कस्टमाइज रिबनमध्ये जातं, ड्रॉवर क्लिक करत आणि ते लहान करायचं करून टाकतो मित्रांनो. पण लहान करतो, ड्रॉवर क्लिक करायचं, वारंवार असं क्लिक करत राहतो मित्रांनो. वर ओके करायचं मित्रांनो. आणि आता हे असं इकडे क्लिक करतो आणि मग सबमिट मारून पाहतो. तर हे झालेलं आहे प्रश्न बरोबरपैकी. तर आता हे 10वा प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर या 10व्या प्रश्नामध्ये आपल्याला पहिले याला मिनिमाइज करतो मित्रांनो आणि ओके करतो आणि याला डबल लावतो. तर हे इथे डिझाईन टॅबमध्ये जातो मित्रांनो. डिझाईन मग इथं फॉन्टमध्ये जातो मित्रांनो. मग इथं एरियल घ्यायचं, मग सबमिट माझं मित्रांनो. तर हे बरोबर आलेलं आहे आपलं मित्रांनो. तर इथे आपले 10चे 10 प्रश्न सॉल्व झालेले आहे मित्रांनो. तर सबमिट माझं ओके करायचं आणि इथे आपल्याला पहा मित्रांनो 100पैकी 100 भेटले आहे. तर मित्रांनो हे प्रोसेसफुली प्रश्न आता हे पुन्हा चालू झालेलं आहे मित्रांनो. तर हे चालू केलं प्रोसेसफुली मित्रांनो म्या. तर आता आपल्याला 1 मिनिटापर्यंत आता हे पुन्हा थांबावे लागेल मित्रांनो. 1 मिनिटापर्यंत आता आपण थांबणार आहोत मित्रांनो इथं त्या प्रश्नामध्ये. तेव्हाच आपलं सबमिट करता येते मित्रांनो. बस हे मित्रांनो आता हे 1 मिनिट पूर्ण व्हायला आलं. आता मित्रांनो आता मी सबमिट मारतो मित्रांनो. सबमिट ओके आणि हे सबमिट झालं मित्रांनो. आता बस हे सबमिट होणारच आहे मित्रांनो. बस थोडा वेळ घेते मित्रांनो. थोडा वेळ अशा प्रकारेच घेते आणि हे आता सबमिट झालं मित्रांनो. आणि हे आता हे आलं. तर इथं हे गोल याच्यावर क्लिक करायचं, निय करायचं येईल आणि सबमिट करायचं मित्रांनो. आणि चूज फाईलमध्ये फाईल घ्यायची मित्रांनो अशा प्रकारे आणि ओपन करायची आणि सेव्हवर क्लिक करायचं मित्रांनो. सेव्हवर क्लिक बस सेव्हवर क्लिक केलं मित्रांनो आणि हे फाईल सेव्ह झाली मित्रांनो. आणि इथे 5 भेटले. आता इथं
तर मित्रांनो इथे सिम्युलेशन क्वेश्चन हे चालू झालेलं आहे मित्रांनो. तर सिम्युलेशन क्वेश्चन मधला हे पहिला प्रश्न चालू झालेला आहे मित्रांनो. तर हे स्टार्ट केलं मित्रांनो. तर इथं आपल्याला बॉर्डर सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपल्याला इथं डिझाईन जातं मित्रांनो आणि हे पांढऱ्या कलरची लाईन नका येणं इकडं साईडला न येतं मित्रांनो. मग पेज बॉर्डरमध्ये बॉक्स घ्यायचा मित्रांनो आणि ओके करतो मित्रांनो. आणि हे इथं सेव्ह करायचं मित्रांनो किंवा सेव्ह होऊन जाते मित्रांनो. तर अशा प्रकारे हे पण बरोबर आले मित्रांनो. तर इथे आपल्याला लाईट ग्रे बॅकग्राऊंड घ्यायचं आहे. तर इथे आपण डिझाईन म्हणतात मित्रांनो आणि हे पांढऱ्या लाईन असं खिचून इकडे न्यायचं मित्रांनो पेज कलरमध्ये. आणि हे इथं तिसऱ्या इथं पहिलंच हे घ्यायचं मित्रांनो. तर हे प्रश्न सुद्धा आपला झालेला आहे मित्रांनो. तर आता हे तिसरा प्रश्न लागलेला आहे मित्रांनो. तर इथं आपल्या रेड व्हायलेट कलर घ्यायचा आहे मित्रांनो. तर इथं आपण डिझाईनमध्ये जातं मित्रांनो आणि पांढऱ्या लाईन इकडे खिचायचं मित्रांनो आणि इथं कलरमध्ये जातं आणि इथं रेड व्हायलेट क्लिक करायचं मित्रांनो. झपा दाखवा मित्रांनो आणि हे सेव्ह झालेलं आहे मित्रांनो आणि हे बरोबर आलेलं आहे. आता हे तोचा प्रश्न मित्रांनो. तर इथं आपल्याला इमेज इथं करायचं आहे. तर इथं जातं मित्रांनो पिक्चर्समध्ये जातं पिक्चर्समध्ये जातं आणि इथे हे बलून इमेज सिलेक्ट करायची आणि इथं करायची. बस हे झाला मित्रांनो. हे चौथा प्रश्न पण सुद्धा झालेला आहे आपला मित्रांनो. तरी हे पाचवा प्रश्न चालू झाला. तर इथे आपल्याला इथं जातं टेबलमध्ये जातं मित्रांनो आणि इथं टेबलमध्ये जातं. इथं 5 करून घेतं मित्रांनो आणि 2 करून घेतं ओके करायचं मित्रांनो आणि हे इथं सेव्ह करून टाकायचं मित्रांनो. तर हे आपलं बरोबर झालेलं आहे मित्रांनो. तर इथे आपले 5चे प्रश्न झाले सिम्युलेशन क्वेश्चनमधले. तर हे एक्झाम केलं मित्रांनो ओके. तर मित्रांनो पाहून घ्या 100 पैकी 100 पडलेलं आहे मित्रांनो.